प्रमोद भाऊ, काय सांगाल, आज आपण इथे अनोखं आंदोलन करत आहात, पाण्यात उतरून आपण हे आंदोलन करत आहात, नेमकं काय विषय होता? तुम्ही पिक्चर ऐकला असेल, गाणं ऐकलं असेल, राम तेरी गंगा मैली हो गई. इथं प्रशासन तेरी गंगा मैली हो गई. सगळा भ्रष्टाचाराचा इथं तुम्हाला नंगा नाच या रोडावर दिसतोय आणि तो या प्रशासनाला उघड्या डोळ्यांनी दिसावा म्हणून आज आम्हाला या अनोख्या पद्धतीने आंदोलन करून या प्रशासनाला, इथल्या सत्ताधाऱ्यांना आणि इथल्या सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या अडचणींची जाग यावी याच्यासाठी आम्हाला हे आंदोलन करावं लागलं. आंदोलनाचा उद्देश आहे की इथल्या नांद्रा फाटा ते नंदगाव रस्त्यापर्यंत जो रोडाचं टेंडर निघालं होतं, ज्या रोडाची डागडुजी असेल, त्या रोडाचं काय कोणी याची जबाबदारी घेतलेली असेल संबंधित पंचायतींनी, त्यांच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा आणि येत्या दिवाळीच्या आत हा जर रोड तयार झाला नाही, आम्ही आमच्या पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागात दिवाळी साजरी करू. प्रमोद भाऊ, लोकांचं म्हणणं असं असतं की आता स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जिल्हा परिषद निवडणुका येऊ घातल्या, या पार्श्वभूमीवर तुम्ही हे आंदोलन करत आहात का? मी कुठल्या गटात उभा राहणार, कुठल्या गणात उभा राहणार का मी निवडणुकीसाठी कुठेतरी हा स्टंट करतोय किंवा माझी चमकोगिरी आहे? अरे चमकोगिरी करणाऱ्यांबरोबर तुम्ही किती लोकांनी फोटो काढले, चमकोगिरी करणाऱ्यांनी ठेकेदारी किती वाढवली, इथं ठेके किती वाढले, इथं काय बोलता अनधिकृत धंदे किती वाढले, ते सगळे बाजूला. आम्ही केलं तर काय होतो, स्टंट होतो, आणि त्यांनी केलं तर आंदोलन होतं. या आंदोलनाची दखल सर्वसामान्य पब्लिक जर घेत असेल तर आमच्यासाठी खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे. आम्ही आजच्या राजकारण्यांना फक्त जाग येण्यासाठी हे आंदोलन करतोय, कारण आमचा उद्देश हेतू एकच आहे, सर्वसामान्य जो पब्लिक इथं टॅक्स भरतो त्याला त्याच्या सुविधा इथं मिळाल्याच पाहिजे. प्रमुख मागणी तीच आहे, नांद्रा फाटा ते नंदगाव हा रस्ता पुन्हा नवीन स्वरूपाचा आणि तकलादू नाही, ठेकेदारी कमिशन खोरी याच्यात दिसली तर आम्ही पुन्हा या स्टाईलने रोडावरती उतरणार.